प्रायव्हेटला 400 ते 500 रुपये किलो आहे. रेशीम किड्यांपासून तुम्हाला महिन्याला किती उत्पन्न मिळते? 15 ते 16,000 रुपये भेटते. जसं म्हणजे 25 अंडेपुंज असेल तर कमी दर भेटतो आणि जर जास्त क्षेत्र असेल म्हणजे 50-100 अंड्यांचा असेल तर हे जास्तीत जास्त 50-60,000 रुपये भेटतात. पहिले किडे कोणत्या प्रकारची पाने खातात? तुतीची पाने खातात. तुम्ही अळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय प्रक्रिया करता? सुरक्षित ठेवणं म्हणजे काही कचरा करायचा नाही, मुंग्या लागू द्यायचं नाही, तणनाशक कुठलंही मारायचं नाही, कुठली पावडर मारायची नाही, फक्त त्यांना धुवून पाला घालायचा आहे सकाळ ते संध्याकाळपर्यंत. Industry is the process of rearing silkworm to obtain silk and extracting threads from them. रेशीम उद्योग म्हणजे रेशीम मिळवण्यासाठी रेशीम किड्यांचे संगोपन करणे आणि त्यापासून धागे काढण्याची प्रक्रिया होय. China, India is the second largest silk producing country in the world. चीननंतर भारत हा जगातील सर्वात मोठा रेशीम उत्पादक देश आहे. The main food of the silkworm is mulberry leaves. रेशीम किड्याचे मुख्य खाद्य तुतीचे पाने आहे. Larvae that emerge after hatching from the eggs are continuously fed mulberry leaves. अंडी उबून बाहेर पडलेल्या आळ्यांना सतत तुतीचा पाला खाऊ घातला जातो. About 24 to 28 days, these insects create a covering cocoon from their own saliva. म्हणजे सुमारे 24 ते 28 दिवसानंतर ते किडे स्वतःभोवती एक लाळेपासून आवरण तयार करून घेतात. Cocoons are dipped in hot water to separate the continuous silk thread from them. हे कोश गरम पाण्यात बुडवून त्यातील रेशमाचा अखंड धागा वेगळा केला जातो. Threads, various types of garments, sarees and other products are manufactured. या धाग्याचा वापर करून विविध प्रकारची वस्त्रे, कांजीवरम साड्या व इतर उत्पादने बनवली जातात. Farming is an important business that primarily provides additional income to rural farmers as a supplementary occupation to agriculture. रेशीम शेती ही प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. धन्यवाद.